Audio Jungle. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं करंट अफेअर्स बाय नितेश या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण 30 जानेवारीचे करंट अफेअर्स आणि त्यासंबंधीचे प्रश्न बघणार आहोत। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये एकूण प्रश्नसंख्या 10 असेल आणि शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका। बघूयात आजच्या सिरीजमधील प्रश्न क्रमांक पहिला। नितीश कुमार यांनी कितव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली? हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, 9व्यांदा। त्यांनी सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा विक्रम केलेला आहे। यांच्याबद्दलची अधिक माहिती बघा। नितीश कुमार कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत तर बिहारचे। 28 जानेवारी 2024ला सकाळी त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि त्याच दिवशी संध्याकाळी म्हणजेच 28 जानेवारी 2024ला शपथविधी सोहळा झालेला आहे। ही तारीख लक्षात ठेवा। बीजेपीच्या साथीने त्यांनी राज्याच्या नवे एनडीए सरकारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे। बिहारचे राज्यपाल आहेत सध्या राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर आणि हे महत्त्वाचं आहे। उपमुख्यमंत्री म्हणून बीजेपीच्या 2 मंत्र्यांनी काय केली, शपथ घेतली आहे। एक म्हणजे सम्राट चौधरी आणि दुसरं म्हणजे विजय सिन्हा। बिहारच्या विधानसभेच्या एकूण जागा आहेत 243, हे पण लक्षात असू द्या। सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे व्यक्ती बघा। 1 नंबरला आहे नितीश कुमार, त्यांचा पक्ष आहे जेडीयू आणि त्यांनी 9 वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। 2 नंबरला संयुक्तपणे 2 व्यक्ती आहेत, एक म्हणजे जयललिता आणि दुसऱ्या नंबरला आहे वीरभद्र सिंह। यांनी 6 वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। त्यांचा पक्ष बघा, जयललिताचा पक्ष आहे AIADMK आणि वीरभद्र सिंहचा पक्ष आहे काँग्रेस। यांच्यावरचे अपेक्षित प्रश्न बघा। नितीश कुमार यांनी नुकताच कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली? हा सोप्या कॅटेगरीचा प्रश्न एक येऊ शकतो। जर अवघड कॅटेगरीचा प्रश्न म्हणला तर नितीश कुमार यांनी सर्वाधिक वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ कोणत्या तारखेला घेतली? त्याच्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाची किती वेळा शपथ घेतली तर 9 वेळा। कोणत्या पक्षासोबत त्यांनी सध्या गठबंधन केलं तर बीजेपी, लक्षात ठेवा। बिहारच्या विधानसभेच्या जागा किती आहेत हे पण महत्त्वाचं आहे, असा एक प्रश्न येऊ शकतो। असे 5 प्रश्न येथे अपेक्षित आहेत आणि एक राज्यपाल लक्षात ठेवा, तिथले राज्यपाल कोण आहेत ते। असे 6 प्रश्न येथे येऊ शकतात। समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 2। हा प्रश्न VIMP आहे। ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद कुणी पटकावले? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, यानिक सिन्नर किंवा सिन्नेर। 2 पेपरमध्ये वेगवेगळा उल्लेख आहे त्यांच्या सरनेमचा। ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेबद्दलची अधिक माहिती बघा। ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा 2024 या स्पर्धेची स्थापना झालेली आहे 1905ला आणि ही एक ग्रँड स्लॅम प्रकारची स्पर्धा आहे। याची आवृत्ती 112वी। दिनांक 14 ते 28 जानेवारी 2024ला ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आणि ही हार्ड कोर्टवर खेळवली जाते। या स्पर्धेचं ठिकाण आहे मेलबर्न आणि व्हिक्टोरिया आणि दोन्ही ठिकाणे ऑस्ट्रेलियामध्ये आहेत। समोरची माहिती बघा। ही सर्व माहिती महत्त्वाची आहे, यावर कुठल्याही पॉईंटवर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो। पुरुष एकेरी पदाचे विजेते आहेत यानिक सिन्नर आणि कोणत्या देशाचे आहेत तर इटलीचे। त्यांचे कारकिर्दीतील पहिलेच ग्रँड स्लॅम पदक आहे हे आणि ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद पटकावणारा सिन्नर हा पहिलाच इटालियन खेळाडू आहे। उपविजेता आहे डॅनिश मेदवेदेव, हे रशियाचे आहेत। यांनी एकूण 6 वेळा फायनल खेळलेला आहे, फक्त एकच वेळेस ते जिंकलेले आहेत। महिला एकेरीचे विजेतेपद एरिना सबालेंका यांनी जिंकलेला आहे आणि त्या बेलारूसच्या आहेत। पुरुष दुहेरी विजेते महत्त्वाचे आहेत कारण यात एक भारतीय खेळाडू आहे, रोहन बोपन्ना, वय वर्ष 43 आणि मॅथ्यू एबडेन जो की ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे, यांनी पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावलेले आहे। तर महिला दुहेरी विजेती कोण आहे बघा, सेहसुई वेई जे की तैवानची आहे आणि सर्वात वयोवृद्ध दुसऱ्या क्रमांकाची महिला आहे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा। आणि तिची भागीदार कोण आहे, एलिसे मार्टेस जे की बेल्जियम या देशाची आहे। येथे अपेक्षित प्रश्न बघा, पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? व्यक्ती आणि त्यांचा देश विचारू शकतील।
महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? व्यक्ती आणि देश दोन्ही लक्षात ठेवा. सर्वात IMP प्रश्न म्हणजे पुरुष दुहेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? रोहन बोपन्ना आणि त्यांचा भागीदार दोन्हीही लक्षात ठेवा. त्या दोघांची नावं आणि त्यांचा जो भागीदार आहे त्यांचा देश. आणि महिला दुहेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? असे 4 ते 5 प्रश्न इथे अपेक्षित आहेत आणि सर्व प्रश्न इम्पॉर्टंट आहेत. प्रश्न क्रमांक 3 बघा. हा प्रश्न पण VIMP आहे. पक्षांतरबंदी कायद्यात सुधारणा करण्याबाबत कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर C, राहुल नार्वेकर. या संबंधीची अधिक माहिती बघा. राहुल नार्वेकर पक्षांतरबंदी कायद्यासंदर्भात राज्यघटनेच्या 10व्या परिशिष्टाच्या संशोधन समितीचे ते अध्यक्ष असणार आहेत. या समितीचा उद्देश आहे पक्षांतरबंदी कायद्यात सुधारणा करणे आणि या समितीचे नाव पण लक्षात ठेवा. पक्षांतरबंदी कायदा चिकित्सा समिती असं याचं नाव आहे. ही घोषणा केली लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी. यापूर्वी राजस्थान विधिमंडळाचे अध्यक्ष CP जोशी हे या समितीचे अध्यक्ष होते. त्यांची मुदत संपली म्हणून यावर नवीन कोणाची निवड केली तर राहुल नार्वेकर यांची. यावर अपेक्षित प्रश्न बघा. पक्षांतरबंदी कायद्यासंदर्भात राज्यघटनेच्या 10व्या परिशिष्टाच्या संशोधन समितीच्या अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर राहुल नार्वेकर. जी समिती आहे त्या समितीचं नाव विचारतील तुम्हाला. पक्षांतरबंदी कायदा चिकित्सा समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली तर राहुल नार्वेकर. आणि यांच्यापूर्वी या पदावर कोण कार्यरत होतं तर CP जोशी. कोणत्या विधिमंडळाचे ते सदस्य आहेत ते पण लक्षात ठेवा. असे 3 प्रश्न यांच्यावर अपेक्षित आहेत. सर्वात महत्त्वाचं एकच प्रश्न म्हणजे जो आपण प्रश्न घेतला आहे तो VIMP आहे. बाकीचे दुय्यम प्रश्न आहेत. समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 4. हा प्रश्न पण IMP आहे कारण ही जी व्यक्ती आहे ही एक मराठी व्यक्ती आहे. न्यायमूर्ती प्रसन्ना B वराळे यांची नुकताच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. ते यापूर्वी कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर A, कर्नाटक उच्च न्यायालय. प्रसन्ना B वराळे यांच्याबद्दलची अधिक माहिती बघा. प्रसन्ना B वराळे कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती होते. 15 ऑक्टोबर 2022ला त्यांची कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली होती. नुकताच त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली आहे. सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या कार्यकाळातील ते 15वे न्यायमूर्ती आहेत. हे पण महत्त्वाचं आहे. कायद्याचे शिक्षण त्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून घेतलेलं आहे. तर छत्रपती संभाजीनगर खंडपीठात ते सहाय्यक सहकारी वकील आणि नंतर मुख्य प्रशासकीय न्यायमूर्ती होते. त्यांचा जन्म 23 जून 1962ला आणि ते निवृत्त होतील 22 जून 1927ला. 2027 करा, इथं चुकून 19 झालं. यांच्यावरचे अपेक्षित प्रश्न बघा. न्यायमूर्ती प्रसन्ना B वराळे यांनी कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून काम पाहिलेलं आहे तर कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती. सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून शपथ घेणारे सरन्यायाधीश DY चंद्रचूड काळातील ते कितवे न्यायमूर्ती आहेत तर 15वे. कायद्याचे शिक्षण त्यांनी कोणत्या विद्यापीठातून घेतले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून घेतले. आणि कोणत्या मुंबई उच्च न्यायालयाच्या कोणत्या खंडपीठात त्यांनी सहाय्यक सहकारी वकील आणि नंतर मुख्य प्रशासकीय न्यायमूर्ती म्हणून काम पाहिलं होतं तर छत्रपती संभाजीनगर खंडपीठ. असे 4 प्रश्न यांच्यावर अपेक्षित आहेत. नेक्स्ट प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 5. हा प्रश्न पण इम्पॉर्टंट आहे. स्पर्श जनजागृती अभियान खालीलपैकी कोणत्या रोगाशी संबंधित आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर D, कुष्ठरोग. याचा एक पंधरवडा नुकताच महाराष्ट्र शासनातर्फे राबवण्यात येणार आहे आणि त्याची तारीख महत्त्वाची आहे. स्पर्श जनजागृती अभियान आरोग्य विभागातर्फे राज्यभरात राबवण्यात येणार आहे आणि याचा उद्देश आहे कुष्ठरोग मुक्ती करणे. दिनांक 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2024 दरम्यान हे अभियान राबवण्यात येणार आहे. यावर अपेक्षित प्रश्न बघा. स्पर्श जनजागृती अभियान कोणत्या रोगाशी संबंधित आहे तर कुष्ठरोग मुक्तीसाठी सुरू करण्यात आलेला आहे. कोणत्या विभागामार्फत राज्यभरात हे अभियान राबवण्यात येणार आहे असा एक सोपा प्रश्न सुद्धा येऊ शकतो तर आरोग्य विभाग लक्षात ठेवा. आणि स्पर्श जनजागृती अभियान कोणत्या तारखेला राबवण्यात येणार आहे तर 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी.
असे 3 प्रश्न इथे अपेक्षित आहेत. नेक्स्ट प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 6. भारतीय टपाल खात्याच्या वतीने 37व्या अखिल भारतीय पोस्टल वेट लिफ्टिंग, पॉवर लिफ्टिंग आणि वेस्ट फिजिक्स स्पर्धेचे आयोजन कोणत्या ठिकाणी केले जात आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, बंगळुरू, कर्नाटक. यासंबंधीची अधिक माहिती बघा. अखिल भारतीय पोस्टल वेट लिफ्टिंग, पॉवर लिफ्टिंग आणि बेस्ट फिजिक्स स्पर्धा याची आवृत्ती आहे 37वी आणि ठिकाण आहे बंगळुरू. आयोजन केलं आहे भारतीय टपाल खात्याने. ही सर्व माहिती लक्षात ठेवा. यावर सिंगल लाईन स्वरूपाचे क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात. नेक्स्ट प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 7. हा प्रश्न VIMP आहे. नुकताच निधन झालेले प्रभाकर देवधर कशाचे जनक म्हणून प्रसिद्ध होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी, देशातील पहिल्या ATMचे जनक म्हणून ते प्रसिद्ध होते. यांच्याबद्दलची अधिक माहिती बघा. भारतातील पहिल्या ATMचे जनक किंवा देशातील पहिल्या ATMचे जनक प्रभाकर देवधर. देशातील वाहिन्यांचे धोरणकर्ते म्हणून पण ते प्रसिद्ध होते. त्यांचं निधन झालेलं आहे 27 जानेवारी 2024ला आणि ते 89 वर्षाचे होते. त्यांचं जन्म ठिकाण आहे पुणे. 1956ला BE त्यांनी दूरसंचार या क्षेत्रामध्ये केली होती. 1962ला संशोधन आणि विकास क्षेत्रातील खाजगी प्रयोगशाळा त्यांनी स्थापन केली होती. 1968 देशातील पहिले ATM त्यांनी महाराष्ट्र बँकेच्या दादर शाखेसाठी निर्माण केले होते. 1986 ते 1988 केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक आयोगाचे ते अध्यक्ष होते. यांच्यावरचे अपेक्षित प्रश्न बघा. नुकताच निधन झालेले देशातील पहिले ATMचे जनक, त्यांचं नाव काय होतं? प्रभाकर देवधर. देशातील वाहिन्यांचे धोरणकर्ते म्हणून कोण प्रसिद्ध होते? प्रभाकर देवधर. प्रभाकर देवधर यांचं निधन कोणत्या तारखेला झालं किंवा कितव्या वर्षी झालं? दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. त्यांनी BE कोणत्या क्षेत्रामध्ये केलेली आहे? कारण अशा स्वरूपाचा एक प्रश्न संयुक्त गट ब मुख्य परीक्षेला येऊन गेलेला आहे. त्यांनी कोणती, असा एक प्रश्न येऊ शकतो, 1962 मध्ये संशोधन आणि विकास क्षेत्रातील खाजगी प्रयोगशाळा स्थापन करणारे व्यक्ती कोण आहेत? प्रभाकर देवधर. देशातील पहिले ATM त्यांनी कोणत्या वर्षी स्थापन केले किंवा कोणत्या बँकेच्या शाखेसाठी चालू केले? एक तर वर्ष लक्षात ठेवा आणि कोणत्या बँकेची कोणती शाखा आहे ते पण लक्षात ठेवा. केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यकाळ पाहिला, ते वर्ष लक्षात ठेवा तुम्ही. किंवा तुम्हाला असाही प्रश्न येऊ शकतो, 1986 ते 1988 केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक आयोगाचे अध्यक्ष कोण होते? प्रभाकर देवधर. किंवा यांच्यावर एक मल्टीलाईन स्वरूपाचा क्वेश्चन येऊ शकतो. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणते राज्य महाराष्ट्राची पेट्रो कॅपिटल म्हणून उदयास आले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, गुजरात राज्य. समोरचा प्रश्न बघा आता, प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी डेझर्ट फेस्टिवल 2024चे आयोजन करण्यात येणार आहे? जर तुम्हाला याच्यावर राज्य विचारलं तर याचं उत्तर कोणालाही येईल, पण याच्यावर तेवढा सोपा प्रश्न येणार नाही. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर डी, जैसलमेर. डेझर्ट फेस्टिवल 2024 22 ते 24 फेब्रुवारी 2024ला याचं आयोजन करण्यात येणार आहे आणि ठिकाण आहे जैसलमेर, राजस्थान. याची थीम महत्त्वाची आहे, बॅक टू द डेझर्ट अशी याची थीम आहे. यावर तुम्हाला 2 प्रश्न अपेक्षित आहेत. एक म्हणजे डेझर्ट फेस्टिवल 2024 याचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे? तर जैसलमेर, राजस्थान. आणि दुसरं म्हणजे याची थीम काय होती? दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 10. वृद्ध सासू सासरे किंवा आजी सासऱ्यांपासून विभक्त राहणाऱ्या पत्नींना पोटगी अधिकार रद्द करण्याचा निर्णय कोणत्या उच्च न्यायालयाने दिला? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर सी, झारखंड उच्च न्यायालय. आणि हे वाटत नाही त्याच्यामुळे याला स्टार मार्क करून ठेवा. यावर सिंगल लाईन स्वरूपाचा क्वेश्चन येऊ शकतो. यासाठी भारतीय राज्यघटनेच्या एका कलमाचा आधार घेतला होता त्यांनी आणि ती कलम महत्त्वाची आहे. या खटल्यासाठी त्यांनी राज्यघटनेच्या कलम 51A(F) चा आधार घेतला आहे आणि ही कलम कशाशी संबंधित आहेत? सांस्कृतिक वारसा आणि मूल्याचे जतन करणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे. तुम्हाला विचारलेल्या कालच्या प्रश्नाचं योग्य उत्तर बघा काय आहे ते.
कालचा प्रश्न होता, खालीलपैकी कोणते राज्य अवयव दानात अव्वल क्रमांकावर आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ए, राजस्थान. पुष्कळ जणांनी याचं बरोबर उत्तर दिलं. काही जणांचं उत्तर चुकलंय पण आहे, पण हरकत नाही, उत्तर देत चला तुम्ही, कारण जर प्रश्नाचं उत्तर चुकलं तर तुमचा तो प्रश्न कधीच विसरणार नाही. तुम्हाला विचारलेल्या आजच्या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट करायला विसरू नका. बघा प्रश्न काय आहे. महाराष्ट्र राज्यभवन येथे 24 जानेवारी 2024 रोजी प्रथमच कोणत्या राज्याचा राज्यस्थापना दिवस साजरा करण्यात आला? हा प्रश्न VIMP आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करू शकता. भेटूयात पुढच्या वेळेस अशाच एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.